नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटल स्कल विषयी माहिती सांगणार आहे. तर फिटल स्कल हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कुठल्या परीक्षांसाठी. तर जी आपली ओबीजी व्हायची परीक्षा असते, ओबीजी व्हायच्या परीक्षेसाठी हा 5 मार्काला विचारला जाणारा खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण फिटल स्कल विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फिटल स्कलचे स्ट्रक्चर कसं असतं, सुचर कोणकोणते असतात, फोंटेनल्स कोणकोणते असतात, हे आपण बघणार आहोत. फिटल स्कल म्हणजेच काय? फिटल म्हणजेच कोण? शिशु. फिटल म्हणजे कोण? शिशु. आणि स्कल म्हणजेच काय? तर कवटी. तर आपण शिशुची जी कवटी असते, शिशुची जी कवटी असते लहान बाळाची, आईच्या उरामध्ये जे बाळ असतं त्याला शिशु म्हणतात. त्या बाळाची जी कवटी असते त्या कवटीची आपण काय पाहणार आहोत आता? रचना, त्याचं कार्य, फोंटेनेल्स हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यासोबत काय दिलेलं आहे, नोट्स पण दिलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्यात आधी आपण पाहून घेऊया शिशुची म्हणजेच कवटीची रचना कशी असते. तर कवटीचा जो तळ असतो त्या तळला काय म्हणतात? कवटीच्या तळला काय म्हणतात? बेस म्हणतात. कवटीच्या तळाला काय म्हणतात? बेस म्हणतात. कवटीच्या तळ म्हणजेच काय? मेंदू. मेंदूचा खालचा भाग कठीण आणि संरक्षक. म्हणजेच ही आपली कवटी आहे. तर हा जो खालचा भाग आहे याला काय म्हणतात? बेस म्हणतात. याला काय म्हणतात? बेस. म्हणजेच काय? तळ म्हणतात याला. बरोबर. आणि त्याचप्रमाणे हा जो वरचा भाग आहे, हा जो वरचा भाग आहे, या वरच्या भागाला काय म्हणतात? याला व्हॉल्ट म्हणतात. याला काय म्हणतात? व्हॉल्ट. व्हॉल्ट म्हणजेच काय? कवटीचा वरचा भाग. हा कसा असतो? लवचिक असतो. आणि प्रसूती ज्या टायमाला होते, म्हणजे बाळ जेव्हा आईच्या उरामधनं बाहेर पडतं त्यावेळेस याचा काय होत असतो? आकार बदलत असतो. याचा काय होत असतो? आकार बदलतो. बरोबर. नंतर आपण बघून घेऊया की यामध्ये कोणकोणते हाडे असतात. कोणकोणते हाडे असतात आपण बघून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, यासोबत नोट्स पण आत्ताच बनवत चला, जेणेकरून तुम्हाला कुठलेही नोट्स नंतर लेक्चर संपल्यानंतर बनवायची गरज नाही पडणार. आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्ही ज्या टायमाला रिव्हिजन कराल किंवा अभ्यास कराल त्या टायमाला हे नोट्स तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप जास्त मदतगार ठरतील, हेल्पफुल ठरतील. ठीक आहे. पुढे आपण बघून घेऊया ऑक्सिपिटल हाड. ऑक्सिपिटल कुठे असतं? तर मागच्या बाजूला, म्हणजेच जी स्कल आहे त्या स्कलच्या मागच्या बाजूला काय असतं? ऑक्सिपिटल हाड असतं. नंतर परायटल हाड हे स्कलच्या दोघी साईडला असतं, इकडनं पण इकडनं पण. फ्रंटल हाड हे समोरच्या बाजूस असतं, म्हणजे कपाळावरच्या बाजूस कोणतं हाड असतं? फ्रंटल हाड असतं. आता उदाहरणार्थ आपण इथे एक फक्त इमेजनरी एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. समजा हे स्कल आहे, ही स्कल आहे, हे नाक, हे डोळे. बरोबर. तर हे आजूबाजूचे जे बोन आहेत यांना काय म्हणतात? सॉरी, आजूबाजूला जे बोन आहे यांना काय म्हणतात? परायटल बोन म्हणतात. त्याच्यानंतर कानाच्या जवळच्या बोनांना काय म्हणतात? इथल्या बोनांना टेम्पोरल बोन म्हणतात. आणि समोरचं या साईडच्या बोनला काय म्हणतात? या साईडच्या बोनला फ्रंटल बोन म्हणतात, फ्रंटल हाड म्हणतात. आणि मागच्या साईडनं, याच्या मागून मागच्या बाजूनं जे हाड असेल त्याला काय म्हणतात? ऑक्सिपिटल बोन म्हणतात. जन्माच्या वेळी हाडे पातळ असतात आणि सहज दाबली पण जाऊ शकतात. आणि झिल्लीने हे हाड काय असतात? जोडलेली असतात. या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे काय? झिल्ली. झिल्लीने हाडे काय केलेले असतात? जोडलेली असतात. पुढे आपण बघून घेऊया सांधे. सांध्यांना काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये सुचर म्हटलं जात असतं. सांध्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? सुचर म्हटलं जात असतं. आपण आता बघून घेऊया की सांधे काय असतं. चला, सगळ्यात आधी या ठिकाणी हे बघा, ही कवटी समोरून ठेवलेली आहे. बरोबर. आता इथून इथे, इथून इथे, म्हणजेच ऑक्सिपिटल बोन पासून फ्रंटल बोन पर्यंत हा समोरचा भाग आहे. कुठला भाग आहे? समोरचा.
आणि हा कुठला भाग आहे? मागचा भाग आहे. बरोबर. असं बोनचे स्ट्रक्चर तुम्ही एक अंडाकृती या ठिकाणी मी ड्रॉ करून दाखवतो. असं अंडाकृती स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला आता सुचर काढायला सोपं जाईल. पुढे समोरील बाजू, मागील बाजू. तर समोरील कोणतं हाड असतं? फ्रंटल फ्रंटल बोन असतं आणि मागे कोणतं बोन असतं? ऑक्सिपिटल बोन असतं. तर ऑक्सिपिटल बोन पासून फ्रंटल बोन पर्यंत मध्य मीडियमला एक लाईन जाते. बरोबर. एक सुचर जाते. त्या सुचरला काय म्हटलं जात असतं? त्या सुचरला कोणते सुचर म्हटलं जात असतं? त्या सुचरला सजाइटल सुचर म्हणतात. या सुचरला काय म्हणतात? सजाइटल सुचर. बरोबर. नंतर फ्रंटल बोन पासून तर परायटल बोन पर्यंत, फ्रंटल बोनला आणि परायटल बोनला डिवाइड करायला जी सुचर असते, फ्रंटल बोनला आणि परायटल बोनला जी सुचर डिवाइड करते, त्या सुचरला काय म्हटलं जात असतं? त्या सुचरला काय म्हणतात? बघा, दिसतंय का तुम्हाला नाव? ही सुचर आहे आपली. या सुचरला काय म्हणतात? कोरोनल सुचर म्हणतात. या सुचरला काय म्हटलं जात असतं? कोरोनल सुचर. कोरोनल सुचर. कोरोनल सुचर काय करते? फ्रंटल बोनला आणि परायटल बोनला, फ्रंटल, परायटल आणि हा ऑक्सिपिटल. तर कोरोनल सुचर काय करत असते? कोरोनल सुचर फ्रंटल बोनला आणि परायटल बोनला डिवाइड करायचे काम करत असते. त्याचप्रमाणे आपण कोणती सुचर बघितली? ही सजाइटल सुचर. सजाइटल सुचर काय करते? अ, जे म्हणजे कोणाकोणाला डिवाइड करते? राईट फ्रंटल बोनला, राईट परायटल बोनला डिवाइड करण्याचं काम कोण करत असते? सजाइटल सुचर करत असते. पुढे लॅम्बॉइड सुचर. पुढची सुचर कोणती आपली? लॅम्बॉइड सुचर. लॅम्बॉइड सुचर काय करते? तर परायटल बोनला आणि ऑक्सिपिटल बोनला डिवाइड करायचं काम कोण करते? लॅम्बॉइड सुचर करते. लॅम्बॉइड सुचर काय करते? इकडे बघा, लिहून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला समजेल. परायटल बोन आणि ऑक्सिपिटल बोनला डिवाइड करायचं काम कोण करते? लॅम्बॉइड सुचर करते. ठीक आहे. पुढे कोरोनल सुचर. या ठिकाणी बघा, ही कोरोनल सुचर आहे. ही कोरोनल सुचर काय काम करते? कोरोनल सुचर काय काम करते? कोणाकोणाला डिवाइड करते? तर फ्रंटल बोनला आणि परायटल बोनला डिवाइड करते. आणि नंतर येते सजाइटल सुचर. ही काय करते? एक मीडियन फॉर्म करते परायटल बोन, फ्रंटल बोनला आणि यांना काय करते? राईट आणि लेफ्ट साईडला डिवाइड करायचं काम करते सजाइटल बोन. ठीक आहे. तर तुम्हाला सुचर समजले असतील. आपण इथे बघून घेऊया लॅम्बॉइड सुचर, सजाइटल सुचर, कोरोनल सुचर आणि कोण? फ्रंटल सुचर. तर लॅम्बॉइड सांधा. सुचर म्हणजे काय? सांधा. लॅम्बर्ट सांधा काय करतो? ऑक्सिपिटल आणि परायटल हाडांना जोडण्याचं काम करतो. सजाइटल सांधा काय करतो? मध्य रेषेस कवटीच्या आकारात बदल दर्शवते. कोरोनल सुचर काय करते? फ्रंटल आणि परायटल हाडांना जोडायचं काम करते. फ्रंटल सुचर काय करते? फ्रंटल सांधा काय करतो? हा नवजातांमध्ये कायम असतो आणि काय करतो? फ्रंटल सांधा, सॉरी, फ्रंटल सुचर या ठिकाणी आहे का आपण बघून घेऊया. फ्रंटल बोन, फ्रंटल सुचर, हा हे दोन फ्रंटल बोनला डिवाइड करायचं काम करते. आता आपण बघून घेऊया. आपण सांधे बघितले. आता या सांध्यांचं महत्व काय काय असतं? आपण आता सांधे बघितले. सांध्यांचं महत्व काय काय असतं ते आपण आता बघून घेऊया. सगळ्यात पहिलं महत्व येतं ते म्हणजे मोल्डिंगसाठी आवश्यक. सगळ्यात पहिलं महत्व काय येतं? मोल्डिंगसाठी आवश्यक. सांधे मोल्डिंग शक्य करतात आणि सामान्य प्रसूतीसाठी काही प्रमाणात मोल्डिंग आवश्यक असते. आता मोल्डिंग म्हणजे काय? तर मोल्डिंग म्हणजे प्रसूती दरम्यान शिशूच्या कवटीचा आकार बदलणे, याला काय म्हणतात? मोल्डिंग असं म्हणतात. आणि हे कोणामुळे शक्य होते? तर सांध्यांमुळे. म्हणजे कोणामुळे शक्य होते?
सुचरमुळे. सुचरमुळे काय होतं तर मोल्डिंग शक्य होते. मोल्डिंग मोल्डिंग म्हणजेच काय? मोल्डिंग म्हणजेच कवटीच्या आकारामध्ये बदल. कवटीच्या आकारामध्ये बदल याला काय म्हणतात? मोल्डिंग असे म्हणत असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. शब्दावली खूप जास्त महत्वाची असते. पुढे आपण बघून घेऊया हायड्रोसेफालस मध्ये सांध्यांचे विभाजन. हायड्रोसेफालस मध्ये सांधे वेगळे होतात, ज्यामुळे झिल्लीच्या समुद्रात हाडांचे बेट असे चित्र तयार होते. मेंदूतील द्रव वाढल्यामुळे कवटीतील सांधे वेगळे होतात आणि हाडे झिल्लीमध्ये विखुरलेली दिसतात. हा पण याचं काय आहे? क्लिनिकल महत्व आहे सांध्यांचा. पुढे आपण बघून घेऊया की सांध्यांची सॅजिटल सांधेची पाल्पिटेशन. प्रसूती दरम्यान योनी मार्गातून तपासणी करताना सॅजिटल सांधा पाल्पेट केल्याने अंतर्गत रोटेशनलचा अंदाज येतो. सॅजिटल सांध्याला आपण जर काय केलं तर पाल्पेट जर केलं तर आपल्याला अंतर्गत रोटेशन बाळाची किती झालेली आहे हे समजतं. शिशूच्या डोक्याची स्थिती आणि रोटेशन समजण्यासाठी सॅजिटल सांधा काय करत असतो? मदत करत असतो. कशासाठी? तर शिशूच्या डोक्याची स्थिती आणि रोटेशन समजण्यासाठी सॅजिटल सांधा मदत करतो. ठीक आहे. या ठिकाणी हे तो चार्ट हा तुम्हाला जर हवा असेल तर या संबंधाची मी माहिती तुम्हाला एमसीक्यूज इंग्रजीमध्ये फ्लो चार्ट किंवा जे हवं असेल ते मी तुम्हाला देईल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आपला व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुप सगळ्यांना जॉईन करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट चला पुढे जाऊया आपण. डायमीटर्स बघून घेऊया. व्यास त्याचा मराठी अर्थ त्यांची लांबी किती आहे ते आपण आता बघून घेणार आहोत. व्हेंट्रिकोमेंट्रल, ऑक्सिपिटो फ्रंटल, सब ऑक्सिपिटो ब्रेकमॅग्नेटिक आणि सब मेंट्रो ब्रेकमॅग्नेटिक. व्हेंट्रिकोमेंटल म्हणजेच काय? टाळू ते हनवटीचा व्यास किती असतो? 13.5 सेंटीमीटर. टाळू ते हनवटी पर्यंतचा व्यास. या ठिकाणी बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल ही टाळू, बरोबर? सॉरी, ही टाळू. ही काय आहे? बाळाची टाळू. ही काय आहे? बाळाची हनवटी. तर इथून ते इथपर्यंतचा व्यास, इथून ते इथपर्यंतचा व्यास याला काय म्हटलं जातं? व्हेंट्रिकोमेंटल व्यास म्हटलं जातं. आणि ज्याची लांबी किती असते? 13.5 सेंटीमीटर. ओके. नंतर पुढे येतो ऑक्सिपिटो फ्रंटल. नंतर पुढचा कोणता येतो? ऑक्सिपिटो फ्रंटल. म्हणजेच काय? तर जी मानेचा मागचा भाग आहे हा, मानेच्या मागचा भाग ते कपाळ, सॉरी ऑक्सिपिटो फ्रंटल, मानेच्या मागचा भाग ते हे कपाळ, इथपर्यंतच्या भागाला काय म्हणतात? ऑक्सिपिटो फ्रंटल म्हणतात. काय म्हटलं जातं? इथपर्यंतच्या भागाला ऑक्सिपिटो फ्रंटल म्हटलं जात असतं. आणि याची जर आपण बघायला गेलो तर याची जी लांबी आहे ती किती आहे? 11 सेंटीमीटर. याची लांबी किती आहे? 11 सेंटीमीटर. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजत असेल, माहिती मी जी सांगत आहे ती समजत असेल. ओके. पुढे येतं सब ऑक्सिपिटो ब्रेकमॅग्नेटिक. सब ऑक्सिपिटो ब्रेकमॅटिक. तर हा मानेच्या खालच्या भागापासून, माफ करा, हा मानेच्या खालच्या भागापासून ते ब्रेगमा, म्हणजे या ठिकाणी ब्रेगमा आहे इथपर्यंतचा भाग याला काय म्हटलं जातं? सब ऑक्सिपिटो ब्रेकमॅग्नेटिक असं म्हटलं जात असतं. बरोबर. याची लांबी किती आहे? याची लांबी आहे 9.4 सेंटीमीटर. याची लांबी किती आहे? 9.4 सेंटीमीटर. नंतर शेवटचा कोणता येतो? सब ब्रेगमॅटिक. म्हणजे सब ब्रेगमॅटिक म्हणजेच काय?
तर हनुवटी ही हनुवटी आहे. हनुवटीचा खालचा भाग, हनुवटी ही इथे हनुवटी, या हनुवटीचा खालचा भाग हा ते ब्रेगमा. इथे काय आहे? ब्रेगमा आहे. बरोबर. इथपर्यंतचा भाग, हम्म, इथपर्यंतचा भाग याला काय म्हटलं जातं? सब मेट्रो ब्रेगमॅटिक म्हटलं जात असतं. आणि याची जर मी लांबी डिस्कस करायला गेलो, याची लांबी जर मी डिस्कस करायला गेलो, तर याची लांबी किती येईल? याची लांबी किती आहे? 9.4 सेंटीमीटर याची लांबी आहे. तर हे काय झालं? व्यास झाला, डायमीटर झालं कशाचा? फ्रंटल बोनचा, सॉरी फिटल स्कलचा. मी आशा करतो तुम्हाला माहिती समजत असेल. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. आता आपण बघून घेऊ जे डोक्याचे क्रॅनियम असतं, ज्या ठिकाणी मेंदू संरक्षित असतो त्या भागाला काय म्हटलं जात असतं? क्रॅनियम म्हटलं जात असतं. क्रॅनियम म्हणजेच काय? क्रॅनियम क्रॅनियम म्हणजेच काय? ज्या ठिकाणी मेंदू संरक्षित असतो, संरक्षित असतो त्या भागाला काय म्हटलं जात असतं? त्या भागाला काय म्हटलं जात असतं? क्रॅनियम असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी पण आपण मागे जसं बघितलं तसंच आता बघून घेऊया. सगळ्यात पहिले येतं बायपरायटल डायमीटर. सगळ्यात आधी काय येतं? बायपरायटल डायमीटर. दोन्ही पार्श्वस्थीमधील अंतर, म्हणजेच या पार्श्वस्थी आहेत यामधील अंतर, यांना काय म्हटलं जातं? बायपरायटल डायमीटर. हे किती असतं? 9.4 सेंटीमीटर असतं. किती असतं? 9.4 सेंटीमीटर असतं. नंतर येतं सब सुपर सबपरायटल डायमीटर. सुपर सबपरायटल डायमीटर. या ठिकाणी बघा, सुपर सबपरायटल डायमीटर, सुपर सबपरायटल डायमीटर. परायटल, दोन्ही परायटल बोन्स मधलं डायमीटर किती असतं? हे 8.5 सेंटीमीटर. आणि नंतर येतं दोघी फ्रंटल बोन मधलं डायमीटर, ज्याला बाय टेम्पोरल डायमीटर म्हटलं जात असतं. तर हे किती असतं? 8 सेंटीमीटर असतं. किती असतं हे? 8 सेंटीमीटर असतं. या ठिकाणी तुम्ही ही नोट्स जे मी चार्ट बनवलेला आहे आणि ही जी डायग्राम तुम्हाला दाखवत आहे ही तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप अधिक समजायला सोपं जाईल. पुढे या ठिकाणी आपला जो फिटल स्कल आहे हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हा फिटल स्कल या ठिकाणी काय झालेला आहे? शिकून झालेला आहे. जर तुम्हाला याचे फ्री नोट्स हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्याला जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला याची फ्री, ही जी पीडीएफ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे ही पीडीएफ तुम्हाला फ्री तिथे अवेलेबल, फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. त्यामुळे लवकर सगळ्यांनी काय करायचं आहे? तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आणि चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. आणि तुमचा जो कॉलेजचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये आपल्या व्हिडिओची लिंक काय करायची आहे? तुम्हाला शेअर करायची आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, टिल देन टेक केअर.